6 आरोपी फरार, आरोपींना अटक करा, बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेची मागणी। पिंपर्डे येथील घटनेबद्दल पोलिसांची भूमिका संशयास्पद, आरोपींची जामिनासाठी कोर्टात धावपळ। शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस जातीवाचे अश्लील शिवीगाळ करून जबर मारहाण करणाऱ्या 6 आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार व भारत आदिवासी संविधान सेना संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, सुनील पवार, दिलीप मुसळदे, सुरेश पवार, गोपिका वाघ, दिनेश वाघ, विमलबाई वाघ, कस्तुरीबाई चौधरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीस 28 मार्च 2025 रोजी त्याच गावातील अमोल हिरालाल कात्रे, जितेंद्र बभूतराव कात्रे, जयू जितेंद्र कात्रे, उज्ज्वलाबाई हिरालाल कात्रे, मनीषा जितेंद्र कात्रे, अन्नपूर्णाबाई बभूतराव कात्रे या मराठा समाजाच्या 6 लोकांनी जातीवाचक अश्लील शिवीगाळ करीत पाईपने जबर मारहाण केली होती। त्यानंतर निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी फिर्यादीलाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते। आदिवासी फिर्यादी कृष्णा वाघची तक्रार घेणार नाही, आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, बाईला बोलवून तुमच्यावरच 354 चा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिली होती। म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा येथे 29 मार्च 2025 रोजी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे 1 एप्रिल 2025 रोजी आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक निलेश देसलेंविरुद्ध तक्रारी निवेदन देण्यात आले। अखेर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या भेटीनंतर पिंपर्डे येथील प्रकरणात 8 दिवसानंतर 4 एप्रिल 2025 रोजी ॲट्रॉसिटीचा व अन्य गुन्हे नोंद करण्यात आले। यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1), 125(अ), 296, 189(2), 190 व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये कलम 3(1)(r), 3(1)(s)(3)(2) VA अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित 6 आरोपी पोलीस अटक करतील या भीतीने गाव सोडून फरार झाले। शहादा न्यायालयात आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्याचं समजते। गुन्हा दाखल होऊन 6 दिवस झाले तरी पोलीस आरोपींना अटक करत नाहीत, म्हणून पोलिसांच्या भूमिकेवरच आदिवासी संघटना कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केलाय। घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार हे करत आहेत। या प्रकरणासंबंधित सर्व 6 आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना या आदिवासी संघटनांकडून पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जय आदिवासी। आज रोजी पिंपर्डे गावातील जी घटना घडली आहे, एवढे दिवस होऊन पण ज्या आमच्या आदिवासी लोकांना मारहाण केली ज्या मराठा समाजातील लोकांनी, परंतु त्यांना अजूनपर्यंत न्याय नाही भेटलेला आहे। त्यांनी SP ऑफिसच्या कार्यालयात धाव घेतली, कुठं जाऊन तिथून आल्यावर कुठंतरी गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल होऊनही एवढे 4-5 दिवस होऊन गेले तरी पण या स्थानिक डिपार्टमेंटनी त्यांना अटक करत नाही। त्यांना का नाही अटक करत, काय आहे कारण, हे आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अधीक्षक दत्ता पवार साहेब यांना विचारलं व निवेदन दिले। कारण जर अशा कृत्य करणाऱ्या लोकांना जर कधी हे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण देत असेल तर लोकांना कुठे न्याय भेटेल, ही आम जनता जाणार कुठं? हे पोलीस स्टेशन कशासाठी आणि कोणासाठी हा प्रश्न निर्माण होतो आहे। कारण न्याय मागण्यासाठी कोणीही धावपळ करतोय, कारण अजूनपर्यंत जे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले त्यांच्यावरती कुठलाही या पोलीस यंत्रणांनी कारवाई केलेली नाही। जसं की औरंगपूर ते मोयदा, आता पिंपर्डे गावातील घटना आहे। तर अशा आरोपींना जर पोलीस डिपार्टमेंट संरक्षण देत असेल तर पोलीस डिपार्टमेंट विश्वास ठेवू असं वाटत नाही आम्हाला। कोणाजवळ जायचं न्याय मागण्यासाठी? आम्हाला तर असं वाटतं हे पोलीस डिपार्टमेंट आदिवासींचं समाजासाठी नाही, तर हे ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, त्यांच्यासाठी त्यांचं संरक्षण देत आहे। आम्ही जर कधी आमच्या आदिवासी लोकांना जे पिंपर्डे गावातील लोकांना न न्याय भेटणार
तर आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर व इतर सर्व संघटना मिळून बेमुदत धरणे आंदोलन इथं बसणार आहे. कायदा सुव्यवस्थेला काही होणार तरी जबाबदार पूर्ण शासन प्रशासन राहील. जोहार, जय आदिवासी, जय भील प्रदेश. पिंपरडे येथील आमच्या आदिवासी एका व्यक्तीला मराठा समाजाच्या 6 लोकांनी जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून जबर मारहाण केली आणि या घटनेमध्ये आमचा आदिवासी व्यक्ती गंभीर जखमी झाला. या प्रकरणामध्ये आरोपींविरोधात ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बरेच दिवस झालेले आहेत, अजूनही आरोपींना अटक करण्यात येत नाही आहे. म्हणून आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार साहेब यांना आमच्या बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे दिलेला आहे. अशा घटना शहादा तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत. जो दबंग समाज आहे, दबंग समाजातली काही लोकं आहे, ते वारंवार आमच्या आदिवासी लोकांवरती अशा पद्धतीची मारहाण अत्याचार करत आहेत. त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. या लोकांना जोपर्यंत कायद्याने यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. म्हणून पोलिसांनी सक्त कारवाई यांच्यावरती करावी, जेणेकरून ह्या शहादा तालुक्यामध्ये ज्या वारंवार आदिवासींना मारहाण करण्याच्या घटना घडतात त्या थांबतील. आमचा पोलिसांवरती विश्वास आहे. आधी विश्वास नव्हताच, अजूनही शंका आहे की हे पोलीस काय आरोपींना अटक करतील किंवा नाही. कारण की मागच्या 2-4 मॅटरमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती. आरोपी फरार होते आणि त्यांनी कुठून तरी न्यायालयातनं जामीन मिळवला आणि अशा पद्धतीने आरोपी हे फरार होतात आणि पुन्हा जामीन मिळवतात आणि म्हणून त्यांना कायद्याचा धाक होत नाही. म्हणून अशी लोकं वारंवार कायदा हातात घेतात. असा कायदा हातात घेणाऱ्या, गुंडागिरी करणाऱ्या या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे. यांना पोलिसांनी अटक केली पाहिजे. अन्यथा येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आदिवासी संघटना मिळून पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, शहादा, नंदुरबार.